तुमची पण मेष रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नागपंचमीनंतर मोठा स्फोट होणार. मेष राशीच्या लोकांसाठी नागपंचमीनंतर एक भयंकर घटना घडणार आहे. ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका. कारण अशी घटना जी तुम्हाला संपूर्ण परिसरात, तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणात मिठाई वाटावी लागेल. भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची घटना असेल तर 17 ऑगस्ट नागपंचमीनुसार संपूर्ण परिसरात तुमच्या नावाची चर्चा होणार आहे. तुमच्या घरातील, अगदी तुमच्या घरातीलच, बायको असेल, नवरा, मुलं, या कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही सांगायचं नाही. कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळलं तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. तर हा एक असा चमत्कार आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझा आणि माझ्या कुटुंबाचा स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती अशी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही अडीअडचणी असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की कमेंट करा. त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. मंडळींनो, कमेंट केलं, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 17 ऑगस्ट नागपंचमीनंतर तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे ना, जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते. भूतन भविष्यात असा धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हाकडे दुर्लक्षित केलं तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. त्यामुळे तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेला होतात, पण आता तुमचे सर्व दुःखे दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि कुंडलीत मेष राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात खूप मोठे आनंदाचे वातावरण तयार होईल. हा योग 70 वर्षातून एकदाच तयार होतो. याआधी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मंडळींनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे येत होती ती आता येण्यापासून रोखणार आहे. त्यामुळे नागपंचमी 17 ऑगस्ट त्यानंतर तुमच्या जीवनात भरभराट होईल. गेले 5 वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असेल. तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल तर किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवला असेल किंवा नकर्मक शक्ती किंवा नजरबाधा असेल, तरी तुम्ही मजबूत राहिलात. कारण तुमचे देव आणि तुमचे देवाचे आशीर्वाद तुमच्यावरती, देवी देवता स्वतः तुमचं रक्षण करतात. त्यामुळे शत्रूची इच्छा असूनही तुमचे काही नुकसान करू शकत नाही. शत्रूची या वाईट युती आणि त्यांच्या जादूचा परिणाम पण होत नाही. त्यामुळे तुम्ही देवाशी निगडीत सर्व गोष्टी करा. तर मी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर त्या कोणत्या आहेत ते सांगते. कारण तुमच्या जीवनात गेले काही वर्षापासून खूप दुःख आहे, तेव्हा तुम्ही विचार करता त्याचं नेमकं उलट होतं. तुमच्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी होतात. तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक घटना पहा. आजवर घटना घडल्या आहेत, आजारावर देखील घटना घडल्या आहेत, ज्या तुम्हाला समजू शकल्या नाहीत. पण असं अचानक कसं घडलं? असं काही घडायला नको होतं. तुम्ही तुमच्या आयुष्यभर अजिबात रागवू नका. पहा मंडळींनो, आपण आपल्या जीवनावर रागतो, आपण आपल्या आयुष्यावर देखील रागवत असतो, सतत चिडचिड पण देखील करत असतो. पण मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यात दुःख भरपूर आहे, तुम्ही आतून रडत आहात, परंतु तुम्हाला कुणी साथ देत नाही. तुमच्या जवळचे सहकारी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होत नाहीत, जेणेकरून तुम्हाला कष्ट होतील असेच वागत आहात. तर या सर्व समस्याचे समाधान तुम्हाला आज मी सांगणार आहे. आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओमध्ये मिळतील. तुम्हाला जे मिळवायचं आहे
ते तुम्हाला मिळेलच. आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही. येत्या 24 तासामध्ये तुमच्या ग्रहांमध्ये बदल झालेला असेल. हा बदल तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसेल. गेले 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या सर्वात मोठी शत्रू बनलेली असेल. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप यश म्हणजेच की खूप वेळा यश मिळवलं, परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटलं असेल की माझं नशीब खूप वाईट आहे का? माझ्या नशिबाच्या बाजूने कुणी नाही. त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल. तर तुमच्या मेहनतीला कुठलीही कोणाचीही सोबत नसेल. दुःख निर्माण करत आहेत. त्यामुळे येत्या त्या व्यक्तीपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तुमच्या आजूबाजूलाच आहे. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तीवर लक्ष ठेवा. भलेही तो तुमचा स्वतःचा भाऊ नाही, परंतु तुम्ही ते सत्य आहे की कधी-कधी तुमच्या जवळचे लोकं तुमचे शत्रू असतात. तुमच्या जवळ जीवाशी, तुमच्या जीवनाशी, तुमच्या आरोग्याशी खेळत असतात. परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही हे सत्य ऐकण्यापूर्वी, त्या शत्रूचं नाव ऐकण्यापूर्वी देवाचं एकदा स्मरण करा. ती व्यक्ती अशी आहे की जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते, परंतु तुमच्या वाईटावर टपलेली असते. कधी-कधी ती तुमच्या घरी येते. तो तुमचा भाऊ असेल, तुमचा मामाचा मुलगा असेल. असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोण? नातेवाईक माझा नातेवाईक नसावा. परंतु कधी-कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो, तो आपल्या जवळचा माणूस. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या कोणत्याही तूळ राशीच्या व्यक्ती तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहे. तूळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकट आणत असते. पण मंडळींनो, तुम्ही तुमचं कर्तव्य चांगलं ठेवलं आहे. शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतात. त्यामुळे जेव्हा देव देतो तेव्हा छप्पर फाडकी देतो. त्यामुळे मंडळींनो, शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फल देणार आहे. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. गेले 5 वर्षात तुम्हाला मोठे यश मिळाले नाही, पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता किंवा कोणाची काही हिसकून न घेता तुम्ही जीवन जगलात आहात. कधी-कधी कोणाची फसवणूक केली नाही, कधी खोटं बोलून तुम्ही कोणाला फसवलं नाही, तरी या जगाने तुमची बदनामी केली आहे. ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडेल पाहिजे की ज्या त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि जे तुमची पाया पडायला येतील, म्हणजे तुमचे शत्रू तुमचे पाया पडायला येतील. मग ते तुमच्या पायाशी येतील आणि मग तुमची माफी मागतील. ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा. तूळ राशीची व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शत्रू आहे. आता तुम्ही विचार करा की आपल्या प्रियजनामध्ये, आजूबाजूच्या व्यक्तीमध्ये तूळ राशीतील कोण आहे? ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात मागे लागली आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात आनंदी राहू नये असं वाटत आहे किंवा तुम्ही पुढे जात असाल तर तिला त्रास होतोय. त्यामुळे तुमच्या मेष राशीला फक्त या तूळ राशीच्या लोकांपासून धोका आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला 24 तासात 3 मोठे चिन्हे दिसणार आहे की आता तुमच्यावर माता राणीचा आशीर्वाद देणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात भरपूर पैसे येतील. एका ठिकाणून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही व्यापार करत असाल तर त्याचमध्ये वृद्धी होईल. तुमची जुनी आर्थिक देणेघेणे असतील तर ती वसूल होईल. तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल की तुम्ही आधी कधी कल्पनाही केली नसेल. त्यामुळे तुम्ही याचा विचार म्हणजेच की पहा मंडळींनो, तुम्ही स्वप्नात देखील विचार कधी केला नसेल. तुमच्या आयुष्यात घडणार आहे. अजून तुम्हाला एक गोष्ट स्वीकारावी लागेल, ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल पोरखळून जाऊ नका. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर तुम्ही आनंद देऊन जाता, परंतु फार ओरडून जाऊ नका. तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल सांगालात तर जग कधी आनंदी होत नाही आणि तुमच्या आयुष्यातील आनंद टिकणार पण नाही. म्हणूनच तो मी शांतपणे समजून घ्या, म्हणजे तुमचा आनंद आणि तुम्ही तुमच्या जीवनात घडलेली आनंदाची बातमी कोणालाही सांगू नका, कोणाशी शेअर करू नका. कारण तुम्ही जेव्हा लोकांना सांगाल त्यावेळेस लोक अधिक चिंतित होतील आणि हा आनंद कसा आहे, त्यांच्या आयुष्यात असं कसं झालं, त्यामुळे ते आपल्याला दोष देऊ लागतील. त्यामुळे तुमच्या आयुष्य खराब करण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही तुमचा झालेला धनलाभ कोणालाही सांगू नका. ज्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते असे लोक आहेत जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत. आता बरेच लोक मदतीसाठी विचारतात, परंतु मी तुम्हाला काही चिन्हे सांगणार आहे की ते वाईट आहे की चांगले आहे. आपल्या जीवनात असे काही घडले त्याबद्दलची काही चिन्हे मिळतात. चिन्हे म्हणजे ते संकेत असतात. ते कोणते ते आज आपण समजून घेऊया. संपत्ती मिळवण्याचे पहिले लक्षण. पहिलं चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल, जसं की गाय. हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण ते दिसत नाही. असं समजा की हे चिन्ह नाही,
वरील व्यक्तीचा हावभाव आहेत आणि हे काय आहे ते समजलं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी मंडळींनो समजून घ्याव्या लागतील. येत्या 24 तासात तुम्हाला असा काही प्रकार दिसेल, असा काही संकेत दिसेल त्यात किरकोळ समजू नका, कारण हा भगवंताचा सरळ सरळ आशीर्वाद आहे. तुमच्यावर देवाची कृपा आहे, कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद भरभराट द्यायचा आहे. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर मात करायचे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमच्या आयुष्य आनंदाने भरलेलं असेल. तुमच्या तुमच्या आयुष्यात खूप खूप पैसा असेल, पण तुम्ही गेले कित्येक वर्ष दुःखात असाल, परंतु आता तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. थांबलेले पैसे तुम्हाला येणार आहेत. तुम्ही कमवलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनातील शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवता येतील, त्या ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर करा. कारण आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तो मनाने दुःख असाल, तर तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करा. आनंद घ्यायला सुरुवात करा. मग तुम्हाला दिसेल की आपल्या जीवनातील समस्या दूर गेल्या. तुम्ही क्षणात आनंदाकडे वळला आहात. मंडळींनो, आता नागपंचमी तर होऊन गेली आहे, पण मेष राशीच्या लोकांसाठी या काळातील शुभ ऊर्जा अजूनही कायम आहे. त्यामुळे आता नागपंचमीनंतर तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शत्रुपीडा दूर करण्यासाठी आणि अडकलेला पैसा परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा व अचूकपणे उपाय सांगणार आहे. पण त्या उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, येणाऱ्या कोणत्याही सोमवारी किंवा शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर एका तांब्यात शुद्ध जल पाणी घ्या. त्या पाण्यात थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी काळी मिरी किंवा काळे तीळ टाका. हे जल जवळच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम नागेश्वराय नमः, ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करत राहा आणि अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर महादेवाकडे हात जोडून प्रार्थना करा की हे नागपंचमीच्या काळानंतर माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, गुप्त शत्रू आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे. हा सोपा उपाय नागपंचमी उलटून गेल्यानंतरही मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व वाईट प्रभाव नष्ट करतो आणि नवीन यशाचे मार्ग उघडून देतो. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे नागपंचमीनंतर मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे, कारण त्यांची 7.5 सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. मंडळींनो, हा माहितीपूर्ण आणि खास व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून राशी भविष्याचे व उपायाचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रपरिवारांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त दत्त दत्त. आदे